शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण काही जाहिराती पाहणार आहोत, सोबतच काही महत्त्वाच्या छोट्या छोट्या न्यूज पाहणार आहोत ज्या तुमच्या उपयोगी पडेल. आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, तर आता पाहूया. पहिली बातमी जी आहे ते ही तुमच्या सर्वांच्या परिचयाची आहे. उर्दू माध्यमाच्या 872 रिक्त जागांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध. पवित्र पोर्टल शिक्षक भरती मुलाखतीसह यादीची तयारी पूर्ण. आता हे मुलाखतीसह यादीची तयारी पूर्ण अशी जी माहिती सांगितली या ठिकाणी, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोतच. विशेष म्हणजे ही या बातमीबद्दल माहिती पाहत असताना आपल्याला या ठिकाणी थोडं एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे SOP ओके, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जो आहे ते. तर हे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहे ते म्हणजे काय, तर अशी एक नियमावली की जे संस्था, कोणत्या कंपन्या, कोणत्या बँका अशा महत्त्वाच्या की ज्या ठिकाणी एक गट तयार केला जातो, अशा गटांसाठी SOP तयार होते. आणि त्यांची काही नियमावली असतात की कर्मचाऱ्यांनी कशा प्रकारे वागायचे, त्याच्या ज्या जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य असतात, याविषयी जाणीव करून दिली जाते. अशा प्रकारचे ते नियमावली असते. बघा, आपण पाहणार आहोत मुलाखतीविषयी पदभरतीची यादी लवकरच होणार प्रसिद्ध. आणि मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे SOP विकसित करण्यात आली आहे. तसेच शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे. या प्रणालीमुळे मूल्य किंवा गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धती होणार असून त्या आधारे योग्य अभियोग्यताधारकांची निवड संस्थांकडून करण्यात येणार आहे. यादी प्रसिद्ध करण्याची आणि तांत्रिक तयारी पूर्ण झाली असल्याने ही यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी माजी सैनिकासाठी स्वतंत्र फेरी होणार, याबद्दल सुद्धा आपण ऐकलं होतं. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील 10% रिक्त ठेवलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातून त्यांची निवड होणार आहे. ओके, तर ही अशा प्रकारे थोडक्यात माहिती आहे. ही यादी म्हणजेच त्या दिवशी शिक्षण खात्यानं पब्लिश केलेले प्रसिद्धीपत्रक आहे, असं समजून घ्या. ओके, तर आता या ठिकाणी अशा प्रकारची माहिती दिली. आता आपण जाहिरातीकडे वळूया. ठीक आहे, तर आता आपण जाहिरातीकडे बघा. ही पहिली जाहिरात आहे. ही जाहिरात आहे महत्त्वाचीच. यशस्वी एंटरप्राइजेस बॉस ॲग्रीलोड. ओके, स्टेट बँक ऑफ इंडिया अहमदनगर जिल्ह्यामध्ये फील्ड एक्झिक्युटिव्हच्या जागा भरण्यात. कामाचे ठिकाण आहे अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर या भागातील स्थानिक मुले व मुलींना संपर्क करा. म्हणजे त्याच ठिकाणी राहणाऱ्या लोकांनीच या ठिकाणी संपर्क करावा. कामाचे स्वरूप काय नाही, लक्षात ठेवा. वर्किंग प्रोफाईल काय आहे, KCC रिन्युअल, न्यू KYC करणे, SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप, यालाच आपण बचत गटसुद्धा म्हणतो. मुद्रा लोन जी आहे, कलेक्शन आहे किंवा कलेक्शन एक्झिक्युटिव्ह आहे, टेलिफोन ऑपरेटर आहे, कम्प्युटर ऑपरेटर आहे, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा ऋण समाधान योजना सेटलमेंट, ॲग्री गोल्ड लोन एक्सेट्रा. तर हे जे आहे इतर या ठिकाणी नमूद केलेल्या पदांसाठी त्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी त्यांनी इंटरव्ह्यू डेट पण दिली आहे. बघा, इंटरव्ह्यू डेट कशी आहे. इंटरव्ह्यू डेट आहे मुलाखत दिनांक 3 ऑगस्ट 2024ला मुलाखत होणार आहे. पात्रता 12वी पास किंवा ग्रॅज्युएशन कोण्या शाखेतील असलं तरी चालेल. वयोमर्यादा 21 ते 30पर्यंत. पगार आहे 10,000 ते 15,000. पेट्रोल खर्च दैनंदिन मिळेल. PF मिळेल. ESIC व इतर सुविधासुद्धा प्राप्त होईल. किमान 1 ते 2 वर्षाच्या बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रातील अनुभवींना फर्स्ट प्रेफरन्स दिला जाणार आहे. सिबिल स्कोअर 650 असणाऱ्याने संपर्क साधावा किंवा संपर्क करावा. खालील या ठिकाणी फोन नंबर दिलेले आहेत. फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. 9 ते 4 यावेळेस केव्हाही. पत्ता आहे यशराज एंटरप्राइजेस, हॉटेल रंगोलीसमोर, भूषण नगर चौक, केडगाव, अहमदनगर. ओके, ही जाहिरात आज 1 ऑगस्ट 2024ला या ठिकाणी आपल्याला झळकलेली दिसते. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे जाहिरात पाहायला मिळणार आहे. आता दुसरी जाहिरात जी आहे ही वॉक इन इंटरव्ह्यू आहे. श्री छत्रपती शिक्षण आरोग्य प्रसारक मंडळ, श्री संत गजानन महाविद्यालय, खर्डा. ओके, तालुका जामखेड, अहमदनगर जिल्ह्यातील. पिन पण दिलेला आहे. एलिजिबल कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटिंग टू अटेंड द इंटरव्ह्यू हेल्ड ऑन डेटेड 10 ऑगस्ट. ओके, 10 ऑगस्टला या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले जाणार आहे. या ठिकाणी त्यासाठी तुम्ही अटेंड करा असं ते म्हणतात. सकाळी 10 वाजता. ओके, कॉलेजमध्ये किंवा कॉलेजच्या परिसरामध्ये तुम्ही ओरिजिनल कागदपत्रासह उपस्थित असावे.
ठीक आहे. असिस्टंट प्रोफेसर हे महत्त्वाचे लक्षात ठेवा या ठिकाणी. हां, लक्षात ठेवा. ओके. असिस्टंट प्रोफेसर जिओग्राफीमध्ये नेट सेट PhD मागितलं. नेट किंवा सेट किंवा PhD असं याचा अर्थ होतो. कोणतेही एक किंवा कोणतेही दोन किंवा कोणतेही तीन किंवा 3पैकी 3. ओके. तर ह्या असे जिओग्राफीच्या 4 जागा आहेत. ही SBA पाहिजे. असिस्टंट प्रोफेसर मराठी आहे. मराठीसाठी नेट सेट किंवा PhD पाहिजे. एक जागा फिक्स फी आहे. हे नॉन ग्रँटेड आहे. ओके. आणि सोशिओलॉजीसाठी आहे एक आहे, तर ते फिक्स फी नॉन ग्रँटेड आहे. तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली आहे की मास्टर्स डिग्री इन रिलेव्हंट सब्जेक्ट विथ ॲटलीस्ट 55% मार्क्स, 5% रिलॅक्सेशन फॉर SC आणि ST. SC आणि STला 50% असलं तरी चालेल. अँड मस्ट हॅव पास नेट सेट एक्झामिनेशन ऑर PhD. नेट किंवा सेट पाहिजे किंवा PhD पाहिजे. दुसरी गोष्ट आहे पे स्केल, अदर अलाउन्सेस अँड क्वालिफिकेशन्स ऑर ॲज पर द रूल्स ऑफ UGC, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे, डिरेक्टेड बाय द टाईम टू टाईम फॉर CSB पोस्ट. ओके. तर तुम्हाला इतर भत्ते जे आहे ते जे आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी त्याला सांगतो की ही क्वालिफिकेशन स्पेलिंग चूक आहे. तर इतर भत्ते वगैरे जे काही मिळणार आहे ते विद्यापीठाच्या नियमानुसार, UGCच्या नियमानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वेळोवेळी ज्यामध्ये बदल केला जाईल, निर्देश केला जाईल त्या प्रकारे CSBच्या पोस्टला इतर भत्ते मिळतील. ओके. अशा प्रकारची ही दुसरी जाहिरात होती छत्रपती शिक्षण आरोग्य प्रसारक मंडळाची. ओके. हे यांच्या संस्थेचं नाव आहे. ठीक आहे. नंतर RTAला सुद्धा मुदतवाढ मिळालेली आहे. आता हे लहान मुलांची जी शाळा होती खाजगी शाळा 25% राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेला 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळालेला आहे. ओके. यांनी पण लई नाटकं लावले. नेक्स्ट आहे आज विनम्र अभिवादन. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि सोबतच अण्णाभाऊ साठे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आहे. हे दोघंही महात्म्यांना ओके मनपूर्वक अभिवादन. नेक्स्ट आहे मेडिकल इन्शुरन्स हप्ता GSTतून मुक्त करा अशा आशयाची बातमी आहे. नितीन गडकरी यांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले. ओके. तर यांचं म्हणणं आहे की ज्येष्ठ नागरिकावर अधिक बोजा नको. गडकरी यांनी पत्रामध्ये काय म्हटलं की जीवन व वैद्यकीय विम्याच्या हप्त्यावरील GST परत घेण्याच्या सूचनेवर प्राधान्याने विचार व्हावा. ज्येष्ठ नागरिकांसाठी या कराचा बोजा पिळणे कठीण होते. संघटनेच्या इतरही मागण्या मान्य असून त्यावर ओके सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे ते म्हणतात. आणि विमा घेणाऱ्याची संख्या वाढते, त्यांना दिलासा पण पाहिजे. आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार विमा घेणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. GDPच्या तुलनेत विम्याचे प्रमाण 2023मध्ये 3.8% तर 2035पर्यंत 4.3% होईल अशी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे या विमाधारकांना GST कमी झाल्याचा फायदा होईल. नेक्स्ट आहे आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जळगाव जिल्हा परिषद मोर्चा म्हणते. निवडणुकीपूर्वी मानधन वाढीची मागणी. बघा या अंगणवाडी कर्मचारी तरी सजग आहे. ठीक आहे. तर जिल्हा परिषदवर मोर्चा. नेक्स्ट आहे बातमी ही सर्वात महत्त्वाची आता आपल्याला पाहायची आहे. श्री शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे पॉलिटेक्निक चोपडा डिस्ट्रिक्ट जळगाव या ठिकाणची ही जाहिरात आहे चोपड्याची. ओके. तर ॲड्रेस आहे महात्मा गांधी शिक्षण मंडळ यावली किंवा यावल रोड चोपडा. ओके. नंबर पण दिलेला आहे, फोन नंबर पण दिलेला या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन चोपडा या विभागाकरिता रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. व्याख्याता आहे या ठिकाणी सिव्हिल डिपार्टमेंटचे 2 पोस्ट आहेत. BE किंवा ME सिव्हिल इंजिनिअरिंग. व्याख्या कम्प्युटर डिपार्टमेंटचे 4 पोस्ट आहे. तर BE किंवा ME हे कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे. कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पास असायला पाहिजे, उत्तीर्ण असायला पाहिजे. तिसरं आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या 2 जागा. तर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे. मेकॅनिकल डिपार्टमेंटसाठी 2 जागा. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा नाही काम ते डिग्री असायला पाहिजे, क्वालिफिकेशन असायला पाहिजे. अप्लाइड सायन्स आहे 1 पोस्ट. अप्लाइड सायन्स 1 पोस्ट आहे. MSc मॅथमॅटिक्स असायला पाहिजे. नंतर अप्लाइड सायन्सची आहे 1 पोस्ट. MSc फिजिक्स असायला पाहिजे. लिपिक आहे ऑफिससाठी 2 पोस्ट आहे. BCom टॅली कम्प्युटर नॉलेज असायला पाहिजे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ओके प्रेसिडेंट्स gsmandal@gmail.com व ह्या ईमेल ID वर पाठवा. तसेच उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रता अनुभव प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह दिनांक 8 ऑगस्टला गुरुवारी रोजी ठीक 11 वाजता मुलाखतीस महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा तालुका चोपडा येथे उपस्थित राहावे. सर्व पदांकरिता अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिला जाईल असे ते म्हणतात. ओके. अनुभवी उमेदवारांसाठी प्राधान्यच म्हणतात ते. ठीक आहे. तर उर्दू माध्यमाच्या 872 रिक्त जागांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. हे आताच पाहिलं आपण. नंतर आहे ही महत्त्वाची जागा
कर्मवीर रामरावजी अय्यर आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज देवळा, तालुका देवळा, डिस्ट्रिक्ट नाशिक. ओके, वांटेड म्हणतात. तर हे या ठिकाणी BSc कम्प्युटर सायन्स एक जागा आहे. ठीक आहे, हे जागेकडे लक्ष द्या. या ठिकाणी मास्टर्स डिग्री रिलेव्हंट सब्जेक्ट म्हणते MSc कम्प्युटर सायन्स पाहिजे. ओके, आणि क्वालिफिकेशन एज्युकेशन सांगितलं ते काय, तर ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन अँड सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी नाम्सनुसार. ओके, नॉन ग्रँटेडसाठी आहे 24 ते 25साठी ही पोस्ट भरणे. या ठिकाणी हे पाहून घ्या. ओके, डॉक्टर हितेंद्र अय्यर चेअरमन आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे वेतनवाढीसाठी आता ST कामगाराचे सुद्धा पुन्हा आंदोलन होणार आहे. गणपतीपूर्वी ST वाहतूकसुद्धा कोलमडणार. म्हणजे आणखी या ठिकाणी या शासनाने जर ST कामगाराची समस्या सोडवल्या नाही तर मात्र परत आपल्यावर STने जाण्याचा प्रवास करण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. ओके, चला. स्वतंत्र राहणारे मुलाचे पालक हे भरपाईस पात्र. हे केस आहे. या ठिकाणी केसमध्ये काय सांगितलं की यांच्या मुलाचा मृत्यू होतो बघा. ओके, तर मुलांपासून आईवडील स्वतंत्र राहत असले तरी भारतीय समाजव्यवस्थेत पालक त्यांच्या वृद्धापकाळात मुलावरच अवलंबून असतात. मुलांच्या मृत्यूनंतर ते मुलांचे प्रेम व सहवास गमावतात. त्यामुळे मुलांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचे पालकही नुकसान भरपाईस पात्र आहेत असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आणि एका इन्शुरन्स कंपनीचे अपील फेटाळले. ठीक आहे, तर याने जर समजा काही इन्शुरन्स काढलं असेल आणि त्या इन्शुरन्स काढणारा ज्या व्यक्ती आहे त्याचं निधन झालं असेल तर त्याच्या वडिलांनासुद्धा नुकसान भरपाईचा दावा करता येतो आणि नुकसान भरपाई मिळायला पाहिजे अशा प्रकारे हायकोर्टाने सांगून ते इन्शुरन्स कंपनीचे अपील फेटाळले आहेत. ओके, आता ही सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे मोबाईल टावरला 7 ठिकाणी विरोध आहे. नागरिकांनी नकार दिला. पहिल्या टप्प्यात 10 ठिकाणी निश्चित केले होते. या ठिकाणी उभारणार मोबाईल टावर. आता ही जी आहे ही कुठची गोष्ट आहे, नाशिकची गोष्ट आहे. नाशिकवरून लक्षात ठेवा, नाशिकच काय प्रत्येक ठिकाणी मात्र मोबाईल टावर उभारणाऱ्याला आता जनतेने विरोध करणं सुरू केला, कारण त्याचे दुष्परिणाम होतात बा असं त्यांना वाटतं. रेडिएशनचा धोका निर्माण होतो आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तहसीलदार जो आहे ह्या तहसीलदाराला सिव्हिलचे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, सिव्हिल हॉस्पिटलतर्फे बोगस दिव्यांग म्हणजे अपंगाचे प्रमाणपत्र मिळाले आणि आता त्याची नोकरी जाण्याची वेळ आली. ओके, हां, तर या ठिकाणी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे की जरा UPSCमध्ये बोगस दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर UPSCने कारवाईचा बडगा उगारला असल्याच्या पार्श्वभूमीवर 2022च्या राज्यसेवेतील म्हणजेच MPSCतील 8 दिव्यांग उमेदवारांच्या चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यातील एक उमेदवार असलेले आणि सध्या तहसीलदारपदी करत असलेले बाळू मरकळ यांनी मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील असूनही नाशिकमध्ये निवासाचा खोटा पत्ता दाखवून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून ते सादर केले होते. ओके, कोणतं तर बाळू मरकळ. हा बघा, ही बातमी पेपरमध्ये आलेली आहे. अशा प्रकारचे अनेक लोक आपल्याला खऱ्या दिव्यांगाच्या सवलती लागताना दिसतील. बोगस लोक आहेत. बोगस म्हणजे बोगस लोकांना नोकरी मिळते आणि खऱ्या लोकांना मात्र नोकरीपासून वंचित राहावं लागते. सर्वात आनंदाची बातमी, या जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील 76 तलाट्यांना आज नियुक्तीपत्रे मिळणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे. ओके, आणि विशेष म्हणजे 67 का 76. ओके, हां, नियुक्ती मिळणार आहे. आता त्यांना आनंद होणार आहे. बिचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलो आणि नोकरी चांगल्या प्रकारे करो. तर जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पवित्रा. अजूनही जुन्या पेन्शनचा प्रश्न प्रलंबितच आहे आणि लोकांना मात्र जुन्या पेन्शनसाठी धावपळ करावी लागत आहे अशी आशेची बातमी या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. जिल्हा परिषद जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना आंदोलनाचा इशारासुद्धा या लोकांनी संघटनेने केलेला दिसतो. आणि ही जी आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेची आहे. ट्रेनी ऑफिसर पाहिजे, क्रेडिट ऑफिसर पाहिजे आणि ब्रँच मॅनेजर पाहिजे. ह्या जाहिराती मागील 4 महिन्यापासून इथे सतत येतं, यांना कोणीच मिळालं नाही. ओके, हे विदर्भातील जाहिरात दिसतं आपल्याला. या ठिकाणी अकोला, यवतमाळ, अमरावती, नागपूर झोन, तुमसर, काटोल, वर्धा आणि जबलपूर. ओके, या ठिकाणी यांच्या मुलाखतीसुद्धा होणार आहे. मुलाखती 3 ऑगस्ट 2024ला सकाळी 9 ते 1च्या दरम्यान होणार आहे. ओके, दर आठवड्यात शुक्रवारी, बुधवारी आणि शनिवारी या जाहिराती झळकतात. असो, स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेज, मांठा, NAC accredited
B+, ओके, या संस्थेची जाहिरात आलेली आहे. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ पारतूर संचालित जे आहे स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेज यांची जाहिरात आहे. ठीक आहे. तर ही जाहिरात जी आहे हे ग्रॅज्युएट 8 सब्जेक्टसाठी आहे, अंडर ग्रॅज्युएट लेवलवर, पण हे क्लार्क और बेसिसची जाहिरात आहे. ओके. या ठिकाणी हिंदीसाठी 1 पोस्ट आहे, इकॉनॉमिक्सच्या 3 आहेत, पॉलिटिकल सायन्स 1, केमिस्ट्रीच्या 5, फिजिक्स 1, बॉटनी 1, झिओलॉजी 2, मॅथ्सचं 4, मायक्रोबायोलॉजीचे 1. ओके. अशा एकंदरीत ह्या 10-12 जागेसाठी, 12 तर काय 15 जागेसाठी एकंदरीत ह्या आपल्याला पोस्ट दिसतील. आणि या ठिकाणी एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अपियर फॉर वॉक इन इंटरव्ह्यू ॲट दिस कॉलेज ऑन 5 ऑगस्टला वॉक इन इंटरव्ह्यू आहे, त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित व्हा. ओके. आणि सर्वच ओरिजिनल प्लस झेरॉक्स अटेस्टेड कॉपीसोबत तुम्ही या ठिकाणी अपियर व्हायला पाहिजे. ओके. यू मस्ट हॅव टू अपियर बिफोर द इंटरव्ह्यू पॅनल विथ आर द अटेस्टेड कॉपीज अँड ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ठीक आहे. तर असं ते सांगतात. ॲड्रेस आहे प्रिन्सिपल स्वामी विवेकानंद सिनियर कॉलेज, मांठा, तालुका मांठा, डिस्ट्रिक्ट जालना. आणि या ठिकाणी हे त्यांचं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. नंतरची आहे ही जाहिरात जी आहे, शिक्षण प्रसारक संस्था आहे संगमनेर नगरपालिका, आर्ट्स, JD मालपानी कॉमर्स अँड BN सारडा सायन्स कॉलेज येथील हे जाहिरात आहे. ओके. नगरपालिका आर्ट्स, मालपानी कॉमर्स, सारडा सायन्स कॉलेज, डिस्ट्रिक्ट संगमनेर, महाराष्ट्र. ॲटोनॉमस आहे. री ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तुम्हाला बघा ही किती मस्त लिहिली आहे, आणि री ॲडव्हर्टाइजमेंट असं लिहायला पाहिजे. ओके. तर मराठीसाठी 1 आहे. ओके. कॉमर्सच्या 3, केमिस्ट्री 2, बॉटनी 1 आणि इलेक्ट्रॉनिक्स 1, अशा एकंदरीत 8 जागा आहे. ओके. 8 जागासाठी जाहिरात आहे. आणि रिझर्वेशनचं यांनी डायव्हर्सिफिकेशन केलं आहे, क्लासिफिकेशन केलं आहे. ओपन 2, ओपनच्या 2, SC 1, ST 1, NTC 1, OBC 1, EWS 1 आणि SCBC 1. ठीक आहे. क्वालिफिकेशन दिलेलं आहे बघा या ठिकाणी. जी माहिती दिली ही माहिती तुम्ही वाचून घ्या, पण मात्र ह्या जागा ज्या आहे महत्त्वाच्या आहे. ओके. यासाठी तुम्ही पात्र आहातच, तर तुम्ही अप्लाय करू शकता. पटापट अप्लाय करा. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, रत्नागिरीची ही जाहिरात आहे. ही सहकारी बँक लिमिटेडची जाहिरात आहे. आणि आस्थापनातील सरळ सेवा पद्धतीने अधिकारी, लिपिक व शिपाई यांची रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. या ठिकाणी पहा, सरळ सेवा भरतीने काही पदांची नियुक्ती केली जाणार आहे. ते पद म्हणजे अधिकारी आहे, लिपिक आहे आणि शिपाई आहे. ओके. अशा प्रकारे. तर पदांची संख्या, वेतन श्रेणी, आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता, इतर अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची पद्धती, परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत, अर्ज भरण्याचे व स्वीकारण्याची तारीख, कॉल लेटर उपलब्धी, परीक्षेची तारीख व तत्सम महत्त्वाच्या सूचना, तसेच संपूर्ण जाहिरात रत्नागिरी DCCbank.com किंवा रत्नागिरी DCCbank.in या बँकेच्या वेबसाईटवर पाहावयास मिळेल. बँकेच्या नोकर भरती संबंधातील पदांची संख्या, अटी व नियमाबाबत परिस्थितीनुसार फेरबदल करण्याचा अधिकार बँकेस राहील. ही जाहिरात आज 1 ऑगस्टला आली होती. सही आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड. ओके. तर ही अशा प्रकारे जाहिरात होते मित्रांनो. या ठिकाणी शाळा पोषण आहाराची अचानक तपासणी करा म्हणते, कारण अलीकडे शाळेमध्ये पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा सगळीकडे आपल्याला आढळून येत असतो. मुलांच्या अन्नामध्ये अळ्या असतात, खिचडीमध्ये योग्य प्रकारची खिचडी बनवली जात नाही, कशा प्रकारची मुलांना निकृष्ट दर्जाचे मध्यान्ह भोजन दिलं जाते. त्यामुळे सुद्धा आता अचानकच तपासणी करा असे हायकोर्टाने पालिका अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. आदेश देणारे हायकोर्ट आहे. ओके. जर अशा प्रकारची ही बातमी होती मित्रांनो. अशा प्रकारच्या बातम्या आहे. आता ह्या बातम्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर ही जाहिरात आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका महत्त्वाच्या जबरदस्त जाहिरातीने. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.